पुण्यात राहून पण ही टॉप 10 ठिकाणं पाहिली नसतील, तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. कारण खरंच तुम्ही खूप सुंदर ठिकाणं मिस करताय. एका दिवसात आरामात फिरता येतील असे 10 स्पॉट्स मी कव्हर केले आहेत. यात काही अतिशय सुंदर मंदिरं आहेत. एका ठिकाणी तर चक्क 72 फूट उंच गणपती बाप्पांची मूर्ती आहे. हिंजवडीजवळ मस्त थीम रिसॉर्ट आहे, जिथे सध्या मँगो फेस्टिवल सुरू आहे. मॉर्निंगसाठी छोटासा ट्रेक, शिर्डीची प्रतिकृती असलेलं मंदिर, स्कूल ट्रिपमध्ये आपण आवडीने जायचं ती ठिकाणे, बोटिंग, सनसेट व्ह्यूज आणि ॲडव्हेंचर पार्क. या व्हिडिओमध्ये सगळंच आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आणि या संडेचा प्लॅन करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. पहिलं ठिकाण आहे हाडशी. पुण्यापासून साधारण 48 किलोमीटरवर मुळशीमध्ये असलेलं हे ठिकाण म्हणजे एकदम ऑल इन वन डेस्टिनेशन आहे. इथे सुंदर सत्य साईबाबा आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे. त्यासोबतच ॲडव्हेंचर पार्क, बोटिंग आणि संत म्युझियम पण आहे. पार्किंगची छान सोय आहे. बोटिंगची अजूनच हौस असेल तर रिटर्न येताना या ठिकाणी थांबून बोटिंग एन्जॉय करायला विसरू नका. लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. पुढे आहे मेहर ट्रेक. पुण्यापासून साधारण 42 किलोमीटरवर यवतजवळ असलेलं हे 27 एकरमध्ये पसरलेलं ठिकाण म्हणजे गावाकडच्या वाईब्स आणि मॉडर्न फॅसिलिटीजचा एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. इथे तुम्ही बोटिंग करू शकता, ट्रॅक्टर राईड घेऊ शकता आणि गावाकडचं लाईफ एक्सपिरियन्स करू शकता. मुलांसाठी गेम्स आहेत, स्विमिंग पूल आहे आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे इथलं जेवण एकदम घरगुती आणि खमंग. याचं वन डे पॅकेज 750 ते 800 पासून सुरू होतं. नेक्स्ट आहे रामदरा. पुण्यापासून हे 30 किलोमीटरवर लोणी काळभोरजवळ एकदम शांत आणि सुंदर ठिकाण आहे. रस्ता थोडा खराब आहे, पण एकदा पोहोचल्यावर तलाव, आजूबाजूला झाडं आणि मध्येच प्रभू श्रीराम आणि भगवान शंकराचं सुंदर मंदिर. एकदम पीसफुल ठिकाण आहे. इथे फिरायला छोट्या पायवाटा आहेत, जिथून तलावाचा खूप छान व्ह्यू दिसतो. मंदिरातही सुंदर शिल्प आहेत, त्यामुळे निवांत वेळ घालवायला भारी वाटतं. बसायला छान जागा आहे. फक्त इथे खाण्याची जास्त सोय नाहीये, त्यामुळे इथे पोहोचण्या अगोदरच काहीतरी खाऊन जा. आणि हो, हे मंदिर 5 वाजता बंद होतं. पुढे आहे थेऊरचं चिंतामणी मंदिर. हे मंदिर अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचं स्थान असून पुण्यापासून 25 किलोमीटरवर आहे. पेशव्यांच्या काळात विकसित झालेलं हे मंदिर मुळामुठा नदीकाठी असल्यामुळे खूप शांत वाटतं. लाकडी सभामंडप आणि मंदिराची रचना बघण्यासारखी आहे. तुम्ही एका दिवसामध्ये रामदरा आणि थेऊर अशी छान वन डे ट्रिप प्लॅन करू शकता. पुढे आहे घोरडेश्वर लेणी आणि शिव मंदिर. जर तुम्हाला थोडं ट्रेकिंगची आवड असेल तर घोराडेश्वरला नक्की जा. हे एक प्रसिद्ध प्राचीन लेणी आणि शिव मंदिर आहे. पुण्यापासून 29 किलोमीटर अंतरावर तळेगावमध्ये हे ठिकाण आहे. ट्रेकिंग आणि निसर्ग पर्यटनासाठी उत्तम ठिकाण आहे. तिथून जवळच अजून एक सुंदर ठिकाण ते म्हणजे बिर्ला गणपती. हे पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर सोमाटणे फाटा इथे आहे. 72 फूट गणपती बाप्पाची मूर्ती इथे पाहायला मिळते. हे इथलं मुख्य आकर्षण आहे, त्यामुळे फॅमिली सोबत येण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. इथे गेल्यावर हा फोटो नक्की काढा. पुढे आहे शिरगावचं प्रतिशिर्डी मंदिर. बिर्ला गणपतीपासून जवळच शिरगाव येथे असलेलं साईबाबांचं हे प्रतिशिर्डी मंदिर म्हणून ओळखले जाते. ज्या भक्तांना शिर्डीला जाणं शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे एक अत्यंत सोयीचं स्थान आहे. हे मंदिर हुबेहूब शिर्डीतल्या मूळ मंदिरासारखंच बांधलेलं आहे. कासारसाई डॅम. हे पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर हिंजवडी जवळ आहे. मावळ भागात वसलेलं हे धरण टेकड्यांनी वेढलेलं असून येथे बोटिंगचा आनंद घेता येतो. पुण्यातील धावपळीच्या जीवनातून शांतता मिळवण्यासाठी कासारसाई डॅम हा एक उत्तम वन डे पिकनिक पर्याय आहे. सकाळी घोराडेश्वरचं ट्रेकिंग करून मग मंदिरात दर्शन घेऊन संध्याकाळी कासारसाई डॅमवर सूर्यास्त बघत दिवस संपू शकता. पुढे आहे स्नेह रिसॉर्ट. कासारसाई डॅम जवळच स्नेह रिसॉर्ट एकदम मस्त थीम रिसॉर्ट आहे. इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेतच, पण स्विमिंग पूल, वॉटर स्लाइड्स आणि रेन डान्स हे सुद्धा आहे. आणि खास म्हणजे इथे राजस्थानी डान्स, पपेट शो असे कल्चरल प्रोग्राम्स पण एन्जॉय करता येतात. वन डे पिकनिकसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ब्रेकफास्ट, लंच आणि हाय टी सगळं इन्क्लूड आहे. फॅमिलीसोबत फुल डे एन्जॉय करायचा असेल तर स्नेह रिसॉर्ट हा परफेक्ट ऑप्शन आहे. याचं वन डे पॅकेज तुम्ही बुक करू शकता. शेवटचं आणि लहान मुलांच्या सहलीचं एकदम आवडीचं ठिकाण म्हणजे बनेश्वर.
हे पुण्यापासून 35 किलोमीटर अंतरावर नसरापूर जवळ आहे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर अगदी निसर्गाच्या कुशीत वेळ घालवायचा असेल तर बनेश्वर हे एक हिडन जेम आहे. 17व्या शतकातील हे स्वयंभू शिव मंदिर आहे. पण इथलं खास आकर्षण म्हणजे इथलं घनदाट जंगल आणि शांतता. इथे मुलांसाठी एक छोटी बाग आहे. पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अगदी दुप्पट होतं. शहरातलं प्रदूषण आणि आवाज विसरून काही वेळ शांत बसायला हे बेस्ट ठिकाण आहे. तर ही होती पुण्याजवळील 10 ठिकाणं. यातलं तुमचं आवडतं ठिकाण कोणतं आणि तुम्ही या संडेला कुठे जाणार आहात हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि फॅमिली ग्रुपवर नक्की शेअर करा, म्हणजे दर रविवारी कुठे जायचं याचं उत्तर त्यांना पण मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन ठिकाणांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी.